नमस्कार. आज आपण भारतीय कायद्यामधल्या एका अत्यंत महत्त्वाच्या कायद्याबद्दल बोलणार आहोत. तो म्हणजे लवाद आणि सलोखा कायदा 1996. आता आपण फक्त हा कायदा काय आहे हे समजून घेणार नाही, तर तो परीक्षेसाठी लक्षात कसा ठेवायचा एका कथेसारखा आणि उत्तरपत्रिकेत मुद्देसूदपणे कसा मांडायचा हे सुद्धा पाहणार आहोत. चला, सुरुवात एका अगदी साध्या प्रश्नापासून करूया. खरं तर हा प्रश्नच आपल्या उत्तराची एक प्रकारे प्रस्तावना आहे. या प्रश्नामुळे आपल्याला या कायद्याची नेमकी गरज का होती हे अगदी स्पष्ट होईल. तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्यायी विवाद निराकरण किंवा ऑल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रेझोल्यूशन म्हणजेच ADR. व्यावसायिक आणि व्यापारी जगातले वाद पटकन सोडवण्यासाठी एक खूप महत्त्वाचं आणि प्रभावी साधन आहे. चला तर मग या कायद्याच्या प्रवासाला सुरुवात करूया. आपण हे मुद्दे पाहणार आहोत. न्यायालयाबाहेर तडजोड का गरजेची आहे, जुने कायदे का अयशस्वी ठरले, एका नवीन जागतिक आराखड्याची गरज का निर्माण झाली आणि या नव्या कायद्याची मुख्य वैशिष्ट्ये कोणती आहेत. आणि हो, सगळ्यात शेवटी एक माइंड मॅप आहे जो परीक्षेसाठी रिव्हिजन करायला खूप उपयोगी पडेल. तर आपल्या उत्तराचा पहिला मुद्दा, या सगळ्या कायदेशीर बदलामागचं मूळ कारण काय आहे, चला ते समजून घेऊया. बघा, व्यवसायामध्ये वेळ म्हणजे पैसा असतो आणि आपल्याकडची न्यायालयाची प्रक्रिया आपल्याला माहीतच आहे, खूप वेळखाऊ आणि खर्चिक असू शकते. त्यामुळे कंपन्यांचा खूप वेळ आणि पैसा वाया जातो. ADR नेमका इथेच एक चांगला व्यावहारिक पर्याय देतो. ठीक आहे, आता आपण आपल्या उत्तराच्या पुढच्या भागाकडे जाऊया. 1996च्या आधी परिस्थिती नेमकी होती तरी कशी, की ज्यामुळे इतक्या मोठ्या बदलाची गरज पडली. विचार करा, या नवीन कायद्याच्या आधी लवादाशी संबंधित प्रकरणं हाताळायला 1-2 नव्हे तर तब्बल 3 वेगवेगळे कायदे होते. साहजिकच यामुळे एक अशी विखुरलेली आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती जी त्या काळातल्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकत नव्हती. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा होता की भारताची अर्थव्यवस्था जागतिक व्यापारासाठी हळूहळू खुली होत होती. पण आपले कायदे मात्र जुनेच होते, जे फक्त देशांतर्गत वादांसाठी बनवले होते. आंतरराष्ट्रीय व्यापारातले वाद हाताळायला ते पूर्णपणे अपुरे पडत होते. मग ह्या बदलाची प्रेरणा कुठून मिळाली? खरं तर 2 मुख्य गोष्टी होत्या, ज्याने एका नवीन आणि आधुनिक कायद्याची गरज निर्माण केली. एकीकडे देशातूनच म्हणजे भारतीय विधी आयोग आणि उद्योग जगतातून बदलाची मागणी होत होती, आणि दुसरीकडे संयुक्त राष्ट्रांच्या UN सिटीराल मॉडेल कायद्यामुळे एक तयार आंतरराष्ट्रीय आराखडा आपल्यासमोर होता. या दोन्ही गोष्टींमुळे सुधारणेसाठी एक योग्य वेळ जुळून आली. आता हा तक्ता बघा, हा दोन्ही कायद्यांमधला फरक अगदी स्पष्ट करतो. 1996चा कायदा हा फक्त काही किरकोळ बदल नव्हता, तो एक संपूर्णपणे नवीन विचार होता. त्यामुळेच परदेशी कंपन्यांना भारतात व्यवसाय करणं अधिक सोपं आणि सुरक्षित वाटू लागलं. आणि हो, परीक्षेमध्ये जर फरक स्पष्ट करा असा प्रश्न आला तर हा तक्ता खूप उपयोगी पडेल. चला, आता आपण उत्तराच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलेलो आहोत. 22 ऑगस्ट 1996 रोजी जो हा नवीन कायदा लागू झाला, त्याची मुख्य वैशिष्ट्ये काय होती? हा कायदा खूप विचारपूर्वक 4 भागांमध्ये विभागलेला आहे. भाग 1 देशांतर्गत लवादासाठी, भाग 2 परदेशी निवाड्यांच्या अंमलबजावणीसाठी, भाग 3 सलोख्यासाठी आणि भाग 4 हा काही पूरक तरतुदींसाठी आहे. या कायद्याचं सगळ्यात क्रांतिकारक वैशिष्ट्य कोणतं असेल तर ते म्हणजे पारंपरिक न्यायव्यवस्थेला दिलेला एक स्पष्ट संदेश. हे एक वाक्य कलम 5 मधलं, या एका वाक्याने संपूर्ण चित्रच बदलून टाकलं. याचा सरळ अर्थ असा होता की लवाद प्रक्रिया स्वतंत्रपणे आणि वेगाने चालेल, त्यात न्यायालयाचा कमीत कमी हस्तक्षेप असेल. परीक्षेच्या उत्तरात हे कलम लिहिणं खूप महत्त्वाचं आहे. इतकंच नाही तर या कायद्याने लवादांना खऱ्या अर्थाने सक्षम केलं. त्यांना अंतरिम आदेश देण्यासारखे महत्त्वाचे अधिकार दिले आणि एक स्पष्ट कार्यपद्धती ठरवून दिली, जेणेकरून ते आपलं काम प्रभावीपणे करू शकतील. पण थांबा, ह्या कायद्याने फक्त लवाद प्रक्रियेत सुधारणा केली नाही, तर भाग 3 मध्ये वाद सोडवण्यासाठी एका नवीन आणि सहकारी पद्धतीची ओळख करून दिली. हा फरक लक्षात घ्या. लवादामध्ये एक प्रकारे निर्णय दिला जातो, तो दोन्ही पक्षांवर बंधनकारक असतो. पण सलोख्यामध्ये दोन्ही पक्षांना एकत्र बसवून त्यांच्यात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो, जेणेकरून ते स्वतःच एका समाधानापर्यंत पोहोचतील. चला, तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याची परीक्षेच्या आधी पटकन उजळणी करण्यासाठी सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा एका माइंड मॅपच्या स्वरूपात आढावा घेऊया. ही संपूर्ण गोष्ट एकाच ठिकाणी, समस्या काय होती, प्रेरणा कुठून मिळाली, उपाय काय काढला आणि त्या उपायाचे 3 मुख्य आधारस्तंभ कोणते, स्वायत्तता, व्याप्ती आणि स्पष्ट प्रक्रिया. परीक्षेमध्ये उत्तर लिहिताना हीच चौकट लक्षात ठेवायची आहे. आणि हा प्रश्न आपल्या उत्तराच्या निष्कर्षासाठी खूप महत्त्वाचा आहे. वाद लवकर सुटणं गरजेचं आहेच,
पण ते करताना न्यायाची तत्त्व पाळली जातात का यावर आजही चर्चा सुरू असते. सर्वोच्च न्यायालयाने ONGC विरुद्ध सॉपाइप्स आणि बाल्को विरुद्ध केसर ॲल्युमिनियम यांसारख्या अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये या संतुलनावर वेळोवेळी भाष्य केलेलं आहे. त्यामुळे पुढील अभ्यासासाठी हे खटलेही खूप महत्त्वाचे आहेत.